बेग टोळीवर पोलिसांची धडक कारवाई। कुख्यात सागर बेगचा भाऊ सोनू बेगवर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। तर 17 वर्षीय मुलगी गर्भवती, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक वास्तव उघडकीस। कुठे आहे बुलडोझर आणि कुठे ते हिंदुत्ववादी आक्रमक नेते, बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती श्रीरामपूर शहरातली आणि बातमी आहे ती प्रसिद्ध व्यावसायिक आकाश दुबैया याच्या निर्गुण हत्याकांडानंतर श्रीरामपूर शहरात निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने कुख्यात बेग टोळी विरुद्ध सुरू केलेली धडक कारवाईचा फास आता अधिकच घट्ट केला आहे। या टोळीच्या गुन्हेगारी पाळेमुळांचा कसून शोध घेत असताना एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। हिंदुत्ववादी सागर बेग याचा भाऊ सोनू बेग वय वर्ष 41 याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्याच्यावर पोक्सो आणि बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आकाश दुबैया हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन कमालीचे सतर्क झाले असून बेग टोळीच्या दहशतीखाली पिचलेल्या पीडितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या चौकशी दरम्यान पोलिसांना संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय आला। मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी सोनू बेग याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले। संशय बळावल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले। या वैद्यकीय अहवाल तपासाच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी सोनू बेग विरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील BNS बलात्काराच्या विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। या संतापजनक घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच श्रीरामपूर शहर आणि संपूर्ण नगर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या कारवाईनंतर स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक संतप्त सवाल उपस्थित केले जात आहे। आता भगवा मोर्चा निघणार का? कारण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारा सागर बेग आता आपल्याच भावाच्या या नीच कृत्याविरोधात आणि पीडित हिंदू मुलीच्या न्यायासाठी भगवा मोर्चा काढणार का? संघटित होऊन आपली ताकद दाखवत नाही, या मुली जाणं थांबणार नाही। श्रीरामपूरमध्ये अनेक मुली पहिले जात होते, पण आता ती परिस्थिती बंद झाली। कारण आपला विचार कसा आहे, मी गांधी विचाराचा नाही, मी गोडसेंच्या विचाराचा आहे। जर आपली मुलगी कुणी देत असेल तर त्याला ठोकून टाकायचं। तर काही म्हणताय बुलडोझर कारवाई होणार का? कारण अल्पवयीन हिंदू मुलीवर अत्याचार करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारावर आणि त्याच्या बेकायदेशीर कृत्यावर सुजय विखे पाटील बुलडोझर फिरवणार का? तर राजकीय वर्तुळात स्थानिक नेत्यांचे मौन कधी सुटणार? कारण पीडित मुलगी हिंदू समाजातील असताना तिच्यावर झालेल्या या अत्याचाराविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संग्राम जगताप यांच्यासारखे नेते आता आक्रमक भूमिका घेणार का, असा थेट सवाल नागरिक विचारत आहे। प्रेक्षकांनो, आता एकंदरीतच सिंगम स्टाईलमध्ये पोलिसांची ती स्टाईल सुरू झाली आहे। अर्थातच आता माझी सटकली। हो, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक विशाल खैरे हे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। बेग टोळीवर पोलिसांकडून एकामागून एक धडक कारवायांचा बडगा उगारला जात असल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड घबराट बसरली आहे। गुन्हेगार कितीही प्रभावशाली असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे आता श्रीरामपूरकर म्हणत आहे, आता सिंगम पोलिसांची खरंच सटकली आहे।